टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। छावाचे विजयकुमार गाडगे पाटील आपल्या सोबत आहेत। लातूरमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रभर दौरा करण्याचं नियोजित केलेलं आहे। त्याचबरोबर आंदोलनाचा इशारा दिला तुम्ही। अजितदादांनी तुमचा शब्द जो आहे तो पाळला नाही किंवा त्यांनी दिलेला शब्द जो आहे तो पाळला नाही असं तुमचं म्हणणं आहे। नेमकी काय भूमिका आता घेते छावा? नाही, दादाने आम्हाला शब्द दिला होता की मंगळवारपर्यंत कृषी मंत्र्याच्या बाबतीत निर्णय होणार आहे आणि आम्हाला अपेक्षित होते की कृषी मंत्री हा बदलला गेला पाहिजे, काढून टाकलं पाहिजे। त्यांना चुकीचं वक्तव्य ते वारंवार करतायत, रमी खेळतायत। अशा असंवेदनशील व्यक्तीला तुम्ही काढा म्हणून दादाला आम्ही सांगितलं होतं। दादांनी मला सांगितलं होतं की मी शब्दाचा पक्का आहे, हे महाराष्ट्राला माहिती आहे आणि मंगळवारी निर्णय होईल। परंतु दादांनी तो शब्द पाळला नाही। आम्ही काल मंगळवारपर्यंत दादांच्या शब्दाची वाट बघत होतो। दादा किती शब्दाचे पक्के आहेत हेही आम्हाला पाहायचं होतं, परंतु दादांनी शब्द फिरवला आहे। दादांनी निर्णय घेतला नाही, त्याला काही समज दिली म्हणून कळतंय। अशा पद्धतीने चुकीचा निर्णय झाला आहे। शेवटी दादांना या रोषाला सामोरं जावं लागणार आहे। शेतकऱ्यांच्या पोरांच्या महाराष्ट्रातला शेतकरी सध्या प्रचंड संतापाच्या मानसिकतेत आहे, संतापाची लाट आहे आणि शेतकऱ्यांसोबत दादांनी शब्द फिरवला आहे। कसा दौरा असणार आहे महाराष्ट्रभर तुमचा? नाही, मराठवाड्याचा दौरा होणार आहे आमचा सुरुवातीला। उद्या शनिवारपासून मी बाहेर पडतोय। नांदेड जिल्ह्यापासून या दौऱ्याची सुरुवात होते। नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि लातूर हा पहिला टप्पा आणि त्याच्यानंतर दुसरा टप्पा आम्ही विदर्भात जातोय। विदर्भातून जे काही त्या स्थानिकचे विषय आमच्या शेतकऱ्यांचे आहेत, आता अनेक विषय आम्हाला या शेतकऱ्यांचे जाणून घ्यायचे आहेत। कर्जमुक्तीचा विषय सर्वात मोठा आहे आणि सोयाबीनला 8,500 रुपये भाव मिळाला पाहिजे, कापसाला भाव मिळाला पाहिजे आणि पीक विमा, ह्या 4 मुद्द्यावर इथून पुढचा हा लढा आमचा राहणार आहे। अजितदादांनी जर माझं ऐकलं नाही तर मी मुख्यमंत्र्यांना भेटेन आणि प्रसंगी राज्यपालांनाही भेटेल असं तुम्ही सांगितलं होतं। आता अजितदादांनी तर तुमचं ऐकलं नाही, मग पुढं काय करायचं ठरवलं आहे? तुम्हाला एक सांगू का, हे सगळे एका माळ्याची मणी आहेत। ही सगळी सिस्टम हे सगळे बसून ठरवत आहेत काय केलं पाहिजे। आता एक राज्याच्या कृषी मंत्र्याला काढायचं नाही किंवा काढायचं, दादा आम्हाला काय म्हणले, मुख्यमंत्र्याशी चर्चा करून मी ते करणार आहे। आता मुख्यमंत्र्याला बोलून काय न्याय मिळणार आहे? त्याच्यामुळे आता आम्हाला न्यायाची अपेक्षा या लोकांकडून नाही। आमचा शेतकरी काय म्हणतोय, शेतकरी आमचा किती अडचणीत आहे आणि शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत, हे प्रश्न घेऊन आम्ही आता शेतकऱ्यांची ताकद, शेतकऱ्यांच्या पोरांची ताकद उभी करून सरकारसोबत लढायची तयारी करतोय। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज लातूरमध्ये आंदोलन केलं, निषेध आंदोलन। अजित पवार आणि कृषी मंत्र्याचं जे बॅनर आहे त्याला जोडो मारो आंदोलन केलं। नाही, संताप आहे। आम्हाला अजितदादाकडून अपेक्षा होती, पण दादांनी शब्द फिरवला। दादांनी शब्द फिरवायला नाही पाहिजे होता। दादांची ओळख एक राज्यातला शब्दाला पक्का अशी होती, त्यांनीही स्वतः आम्हाला सांगितलं होतं, पण काय शब्द फिरवला आहे, कुणाचा दबाव दादावरती होता हे आम्हाला माहीत नाही, परंतु दादांनी शब्द फिरवला आहे हे खरं आहे। कॅमेरामॅन विनोदसह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।